Zee 24 तास एक पाऊल पुढे। दोन्ही बाजूंनी आपापले दावे अत्यंत हिरिरीने मांडलेले आहेत। एलबीटी ही सोय आहे असं सचिन सावंत आणि अशोक मुंडे यांचं म्हणणं आहे, तर एलबीटी ही समस्या आहे असं सूर्यकांत पाठक, राजेश क्षीरसागर आणि डॉक्टर राजेंद्र आंगले यांचंही मत आहे। आपण याच विषयावर चर्चा करतोय। दुसऱ्या भागामध्ये जे स्पष्टीकरण सचिन सावंत आणि अशोक मुंडे यांनी दिलं, अर्थातच त्याला उत्तर पाठकही देणार आहेत, आंगलेही देणार आहेत। पण सर्वप्रथम जाऊया राजेश क्षीरसागर यांच्याकडे। मुळातच मी पहिल्यांदा म्हटलंय की ज्यावेळी वॅट लागू केला त्यावेळी व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता आणि त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटलांनी त्यावेळी पुढचं धोरण अशा पद्धतीने जाहीर केलं की वॅट लागू करून घ्या आणि जकात रद्द होणार। त्यामुळे ते फसवून वॅट लावला असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। म्हणजे तुमचं म्हणणं आहे तेव्हा काँग्रेस शासनानं तुम्हाला फसवलं? 100%। दुसरा मुद्दा घ्या, आता माननीय सचिनजींनी या ठिकाणी म्हटलं की महाराष्ट्र देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये जकात सुरू आहे, अगदी योग्य आहे। मला या ठिकाणी माननीय सचिनजींना हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी युतीचं शासन होतं त्यावेळी एका वेळी 279 नगरपालिकांची जकात आम्ही रद्द केली होती आणि पुढचं आमचं धोरण होतं की येणाऱ्या म्हणजे महानगरपालिकांची परत रद्द करायची। दुर्दैवाने आमची सत्ता आली नाही परत, त्यामुळे राहून गेलं। पण सातत्याने आम्ही त्यावेळी हाच प्रयत्न केला की ही कर प्रणाली सुटसुटीत असावी। आता दुसऱ्या मुद्द्यावर मी येतो, ज्या वेळेला व्यापाऱ्यांचा विरोध होता, मोठ्या प्रमाणात विरोध झाला, त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी एक समिती स्थापन केली। त्या समितीमध्ये काही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होते, काही शासकीय अधिकारी होते। आम्ही सातत्यानं त्यावेळी मागणी करत होतो की आम्हाला 1% वॅट मध्ये तुम्ही वाढवून द्या आणि जकात रद्द करा किंवा एलबीटी लावू नका। राजेश क्षीरसागर, कोणी इतरांनी आक्षेप नोंदवण्याआधी मीच तुमच्यावर आक्षेप नोंदवतोय, तो म्हणजे वॅटवर जर आपण 1% कर लागू केला तर सगळ्याच ट्रान्झॅक्शनवर आपल्याला कर भरावा लागेल। शहरामधल्या ऑक्ट्रॉय लिमिट मधल्या याच्यामध्ये जर तुम्ही खरेदी विक्री केली तर तुम्हाला वॅट भरायची, तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही। पुढचं सांगतो आपल्याला, त्यावेळी आम्हाला असं म्हटलं गेलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये सचिनजी येतो, एक मिनिट सचिनजी येतो तुमच्याकडे। मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील आम्हाला त्या पद्धतीने वॅट मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्हाला एलबीटी लावायचं नाही आहे किंवा ग्रामीण भागामध्ये देखील आम्हाला एलबीटी लावायचं नाही आहे, त्यामुळे हे इतरांच्यावर अन्यायकारक होईल असं म्हटलं गेलं। पण आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर मुंबई महापालिकेमध्ये देखील ऑक्टोबरमध्ये वॅट येतोय, ग्रामीण भागात एलबीटी येतोय, ग्रामीण भागामध्ये देखील एलबीटी येतोय, लक्षात घ्या। त्यामुळं नुसतं ह्या ठिकाणी खेळवट ठेवलेला आहे आणि जो काही टॅक्स लागू करायचा तो लादण्याचा प्रयत्न या शासनाचा झालेला आहे। आता सुबोध कुमार समिती कोणी स्थापन केली होती, त्या समितीनं आपला अहवाल कशा पद्धतीने दिलेला आहे, त्यांनी सुबोध कुमार समितीनं त्यावेळी म्हटलं होतं की 1% वॅटमध्ये वाढवा, 1% स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढवा आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्समध्ये भांडवली मुद्द्यावर प्रॉपर्टी टॅक्स लावा असं या ठिकाणी म्हटलं होतं। हे आता टॅक्सेस लावणं सरकारचं चालूच आहे आणि परत एकदा एलबीटी पण लावलेला आहे, म्हणजे जास्तीत जास्त टॅक्स आकारणे। सचिन सावंत यांच्याकडे जाण्यापूर्वी सगळे आक्षेप सचिन सावंत तुमच्याकडे एकदाच मी घेऊन येतो, म्हणजे तुम्ही सगळ्याला एकदम उत्तर द्या। सूर्यकांत पाठक, आपण काय म्हणाल? माझे 2-3 मुद्दे आहेत। जरूर। पहिला मुद्दा आहे की ज्यांचा जकातीशी काही संबंध नाही असे पुण्यातले 2.5 ते 2.25 लाख लोकांना नोंदणी कंपल्शन का केली? पण नोंदणी कंपल्शन करून भागलं नाही, त्यांनी त्याची विवरणपत्र दर 6 महिन्यांनी द्यायची आहे आणि ती जर का विवरणपत्र जकातीचा काही संबंध नाही, त्यांनी एकही पैसा जकात भरली नाही, नोंदणी फक्त केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 6 महिन्यांनी विवरणपत्र दिलं नाही तर 48(5) नियमाप्रमाणे त्याला 5,000 रुपये दंड आहे। म्हणजे अमृततुल्यवाल्यांनी किंवा तो मगाशी मी उल्लेख केला स्मशानभूमीतल्या लोकांनी गोवऱ्या विकायच्या आणि परत 5,000 रुपये दंड भरायचा का, तर नोंदणी केली म्हणून। आणि मुख्य आज एलबीटीचे नियम लागू आहेत का जकाती? आज जर का एलबीटीचे नियम लागू सुरू झाले असतील तर एस्कॉर्ट, ज्याला एंट्री पास म्हणतात, तो बंद झाला पाहिजे। आज मुंबईवरनं साताऱ्याला माल जात असताना एका व्यापाऱ्याकडनं पिंपरी चिंचवडनी 100 रुपये एंट्री पास घेतला, हा एंट्री पास आहे, आणि पुणे महानगरपालिकेने 200 रुपये एंट्री पास घेतला एकाच माणसाकडनं। म्हणून जर का जकातीचे नियम गेले आणि एलबीटीचे जर का नियम आले आहेत तर मग हा एंट्री पास का चालू ठेवला? बरोबर आहे। हा प्रश्न घेऊन जिथून आहे तिथून पैसे फक्त गोळा करायचे। अशोक मुंडे, थोड्या वेळाने तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे। आपण अशोक मुंडे यांच्याकडे याचं उत्तर मागणार आहोत। तुमचा दुसरा आक्षेप नोंदवा। आणि दुसरा पहिला आक्षेप जो होता की नोंदणी कशाची कंपल्शन करता, ज्यांचा जकातीशी संबंध नाहीये त्यांना नोंदणी कंपल्शन का? तिसरा मुद्दा माझा असा की मी जर का एकडनं माल विकत घेतला आणि त्याला एलिजिबिलिटी नंबर घेतलेला आहे आणि त्यांनी जर का पुढच्या महिन्यामध्ये जर का एलिजिबिलिटीचा टॅक्स भरला नाही तर तो माझ्याकडनं वसूल करणार आहे, मी गुन्हेगार नसताना।
हा नियम कुठला आणला? सर हा मुद्दा जरा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा समजावून सांगा. एक मुद्दा असा आहे की एनी मुंबईवरनं सूर्यकांत पाटकरनी मुंबईवरनं माल विकत आणला आणि तो मी मुंड्यांना विकला आणि सूर्यकांत पाटकरनी पुढच्या महिन्यामध्ये जो एलबीटीचा टॅक्स भरायचा आहे तो भरला नाही तर मुंड्यांनी तो टॅक्स भरायचा आहे. म्हणजे चूक करणार ए आणि गुन्हेगार धरणार बी, असं का? ज्या व्यापाराचा प्रामाणिकपणे धंदा करतोय पण समोराकडनं माल विकत घेतलाय आणि त्याने समोरच्या माणसाने एलबीटी भरला नाही म्हणून दुसऱ्या माणसावरती गुन्हा, असंच गोष्ट व्याटमध्ये आहे. आणि मुळात हा जो चाललाय ना जकातीच्या ऐवजी एलबीटी का आणला? आज देशामध्ये कुठेही एलबीटी नाही. मगाशी जे आमदार साहेब म्हटले सावंत की इथिओपिया मागासलेला देश आहे तिथं जकात होती आणि भारतात फक्त महाराष्ट्रामध्ये आहे, बाकी कुठेही जकात नाही. जकातीचं गोंडस नाव एलबीटी आहे, बाकी काय आहे? आणि परवा विक्रीकरांनी सांगितलं ना की आम्ही ग्रामीण भागात देखील पुढे एलबीटी करणार आहोत. म्हणजे सगळीकडे एलबीटी येणार म्हणजे काय? जकातीचा भाऊच येणार ना, मोठा भाऊ येणार की ज्याच्यामध्ये किरकोळ व्यापारी आजपर्यंत नव्हते त्यांना देखील तुम्ही कामाला लावणार आहात. अन्य ठिकाणी भारतामध्ये कुठे आहे का एलबीटी? हा लोकल टॅक्स कुठे आहे का? बरोबर आहे पाठकजी, माहिती का? लाथा बुक्क्याचा टॅक्स. 3 महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. लोकल टॅक्स नाही तर लाथा बुक्क्यांचा टॅक्स आहे हा. बरोबर आहे, लाथा बुक्क्यांचा टॅक्स आहे अशी तुम्ही संभावना एक प्रकारे केली आहे. मी जातोय डॉक्टर राजेंद्र आंगले यांच्याकडे. सर ते म्हणतात लाथा बुक्क्यांचा टॅक्स आहे, आता ह्याच्या पुढचा तर टॅक्सचं नाव काही तुम्हाला सुचू शकत नाही, काय सांगाल तुम्ही? नाही म्हणजे आतापर्यंत मला कोणी लाथा आणि बुक्क्या मारले नाहीत 96 पासून. पण एक नावाचा जो उपक्रम होता, तुम्ही नवी मुंबईचे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष होतात, उपाध्यक्ष होता. मला तुम्ही सांगा नवी मुंबईत सेस नावाचा प्रकार यशस्वी होतो आणि कोल्हापुरात मात्र तो अयशस्वी होतो, एलबीटीचा प्रयोग फसतो एक प्रकारे. याचं नेमकं कारण काय हो? ह्याचं नेमकं कारण असं आहे की नवीन मुंबईमध्ये जे उद्योजक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर नको होता आणि त्याच्यासाठी असोसिएशनने जे काय व्यवस्थित लोकांना समजावून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि पद्धत अगदी सुटसुटीत आहे. तुम्ही लोकलमध्ये जो काय परचेस करता नवीन मुंबईमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एलबीटी भरावा लागत नाही. जो नवीन मुंबईमध्ये माल तुम्ही महानगरपालिकेच्या हद्दीत तो तुम्ही माल बाहेरून आणता त्याच्यावरती तुम्हाला 1% भरायचं आहे. तसं तर तुम्ही बघायला गेलात तर जी एकंदर कर आकारणी प्रणाली आहे ती सुटसुटीत आहे आणि दुसरी गोष्ट ह्याची पेमेंट करायची पद्धत अगदी सुटसुटीत आहे. फक्त मला आता एलबीटी आजपासून झालं आणि मला थोडा धक्का असा बसला की आम्ही 1% भरायचो तो मिनिमम चार्ज 2.5% झाला. 440 कोटी रुपये आम्ही तुम्हाला देतो. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. ठाणे महानगरपालिका आमच्या जवळ आहे. 85 की 86 साली ठाणे महानगरपालिका आली, त्यांनी ऑक्ट्रॉय लावायला सुरुवात केली. त्यांचे दर आमच्यापेक्षा चौपट होते, मिनिमम 4 आम्ही 1%. तुमच्याकडे 1% तर ठाणे महानगरपालिकेत 4%. आमच्याकडे लिकरवरती टॅक्स 4%, त्यांच्याकडे 60%. असं असूनही ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र फार मोठं आहे. असं असून सुद्धा ठाणे महानगरपालिकेचं गेल्या वर्षाचं उत्पन्न सचिन सावंतांनी काढावं म्हणजे त्यांना फार आनंद होईल. ते फक्त आणि आमच्या याच्यामध्ये फक्त 70-80 कोटीचा फरक आहे. महसुली उत्पन्न ऑक्ट्रॉयचं उत्पन्न नाही, त्यांचं ऑक्ट्रॉय उत्पन्न आणि आमचं सेसचं उत्पन्न एवढाच फक्त फरक आहे. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण असं आहे की ऑक्ट्रॉय नाक्यावरती जे काय व्यवहार चालतात त्याची व्यापाराने कल्पना नसते. मधल्यामध्ये ऑक्ट्रॉय एजंट लोक जे आहेत त्यांच्या संगणमताने हे सगळं चालतं आणि शेवटी काय आहे तो महसूल बुडतो. गुजरातमधला ऑक्ट्रॉय काढून टाकला. तिथे नरेंद्र मोदींनी सर्वात चांगली गोष्ट काय केली तर प्रोफेशनल टॅक्स नावाचा जो प्रकार आहे त्याची रिकव्हरी त्यांनी लोकल बॉडीला दिली. ग्रामपंचायतला त्यांनी प्रोफेशनल टॅक्स कलेक्ट करायची परमिशन दिली. त्यामुळे जितके प्रोफेशनल टॅक्स कलेक्शन होतं ते ग्रामपंचायतीकडे गेलं. आम्ही शासनाला सजेशन केलं होतं की तुम्ही ग्रामपंचायतला लोकल प्रोफेशनल टॅक्स कलेक्शनच्या पॉवर द्या आणि तो सगळा उत्पन्नाचा जो बरोबर आहे हा एक प्रकारचा याच्यावर उपाय असू शकतो. आता घ्यायचा एक ब्रेक, पण ब्रेक नंतर सचिन सावंत आणि अशोक मुंडे यांना 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. एक म्हणजे ज्यांना एलबीटी भरायचा नाहीये त्यांना नोंदणी का करायची आहे? व्हॅटमध्ये जर 1% तुम्ही वाढवलात तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही का? आणि चूक करणारा एक सूर्यकांत पाठक यांनी सांगितलं की चूक करणारा एक आणि शिक्षा मात्र दुसऱ्याच कोणाला तरी भरावी लागते जो अतिशय प्रामाणिक असतो त्याला. तर चौथा आणि महत्वाचा मुद्दा की याची नेमकी कर आकारणी अशा प्रकारची का आहे? 1% कर असताना आता तो 2.5% आम्ही का भरायचा?
आणि आपल्याला कदाचित आवडणार नाही, पण नरेंद्र मोदींची पद्धत आत्ता व्यापाऱ्यांना आवडती आहे. आपण त्या नावावर जाऊया नको, परंतु त्या प्रशासनाचा जर तो प्रयोग चांगला असेल तर तो महाराष्ट्रात त्यांचं नाव वगळून तरी घ्यायला काय हरकत आहे. या 5 प्रश्नांची उत्तरं अशोक मुंडे आणि सचिन सावंत यांच्याकडनं घेणार आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.